नमस्कार, जय शिवराय, जय महाराष्ट्र. मित्रांनो, आजचा ब्लॉग याच्यासाठी बनवत आहे कारण काल नरेंद्र मोदी यांनी जी स्पीच दिली हैदराबादमध्ये आणि त्या स्पीच दरम्यान त्यांनी आपल्याला काही गोष्टींसाठी निवेदन केलेलं आहे की एक जागरूक नागरिक म्हणून आपण आपलं कर्तव्य हे ठामपणे बजावायचं आहे. कारण काही दिवसांपासून जे अमेरिका आणि इराणमधलं जे युद्ध चालू आहे त्या युद्धामुळे काय होतं आहे की बरंचसं असं जागतिक लेवलला जे नुकसान झालेलं आहे, जसं काही इंधन झालं, त्यानंतर जे इलेक्ट्रिसिटी प्लांट्स वगैरे आहेत त्या बाबतीत खूप काही नुकसान आपलं झालेलं आहे, ज्याचा पडसाद जवळजवळ अर्ध्या युरोपमध्ये तर आपल्याला दिसत आहे. जसं फिलिपिन्समध्ये इमर्जन्सी डिक्लेअर केलेली आहे. तिथे जो काही इंधन साठा किंवा जे काही तिथे प्लांट वगैरे आहेत ते तिथे बंद पडल्यामुळे तिथे आता आणीबाणी घोषित करून दिलेले आहेत. आणि आपल्या भारतामध्ये आता जसं तुम्ही बघितलं की युद्धकाळात सुद्धा आपल्याला इराणने अलाउ केलं होतं स्ट्रेट ऑफ हॉर्मुझमधनं इंधन घेऊन येणाऱ्या जहाजांना त्यांनी परवानगी दिली होती आणि त्यामुळे आपल्याकडे बऱ्यापैकी साठा आहे. पण तो किती दिवस चालेल याची काही गॅरंटी नसल्यामुळे काल नरेंद्र मोदी पंतप्रधानांनी त्यांनी आपल्याला निवेदन केलं की काही गोष्टी आपण त्या पाळायच्या आहेत. तुम्ही स्क्रीनवर स्क्रीनशॉट बघू शकता की त्यात त्यांनी आपल्याला काय काय गोष्टी पाळण्यासाठी सांगितल्या आहेत. जसं लिस्टमध्ये बघतायत की पेट्रोल, डिझेल आणि गॅसचा वापर आपल्याला जपून करायचा आहे. कारण आपल्याकडे जरी बऱ्यापैकी साठा असला, जरी पूर्ण जगामध्ये तो साठा फार कमी आहे, पण आपल्याकडे जरी तो साठा असला तरी तो आपल्याला जपून वापरायचा आहे. जिथे आपल्याला खरंच कारने जाण्याची गरज आहे, जिथे आपल्याला खरंच गॅस वापरण्याची गरज आहे, त्या ठिकाणी आपण ते वापरलं पाहिजे. आणि जर आपल्याला तिथे जास्त गरज नाही आहे आणि आपण पब्लिक ट्रान्सपोर्ट हे यूज करू शकतो, तर त्या ठिकाणी आपण पब्लिक ट्रान्सपोर्टचा जसं मेट्रो, सिटी बस असतात त्यांचा वापर आपण करायचा आहे. इन केस त्यांचं असंही म्हणणं होतं की तुम्ही सपोज कंपनीत जात आहात आणि जर तुमच्याकडे जास्त लोक आहे, तुम्ही एका ग्रुपमध्ये आहेत, तर तुम्ही कारपूलचा सुद्धा वापर त्या ठिकाणी करायचा. खरेदीवर थोडासा प्रतिबंध टाका. शक्यतो करू नका सोनं खरेदी. कारण काय होतं की ज्यावेळेस आपण सोनं खरेदी करतो, देवाणघेवाण करतो, त्या टायमाला आपल्याला जे आहे ते फॉरेन करन्सीचा खूप वापर होतो आणि आपल्याला सध्या ते टाळायचं आहे. आणि त्या फॉरेन करन्सीमुळे काय होतं की ती देवाणघेवाण होते आणि आपल्याला ते सुद्धा एक जपून ती गोष्ट वापरायची आहे. तिसरी गोष्ट अशी की जे मी मगाशी म्हटलो की तुम्ही सार्वजनिक ट्रान्सपोर्टचा जास्तीत जास्त वापर करा. कारपूल असेल किंवा सिटी बस असतील, मेट्रो वगैरे असेल, अशा ठिकाणी तुम्ही जास्त वापर करा, जेणेकरून तुमचं पेट्रोल, डिझेल हे तुम्ही लिमिटेड वापरू शकता. चौथी गोष्ट अशी की बरेचसे आता जसं मी हिंजवडी वाकडमध्ये राहतो, सो तिथे कंपन्यांमध्ये जाऊन आपल्याला काम करावं लागतं. वर्क फ्रॉम ऑफिस ज्याला म्हणतात. आणि बरेचसे आय टी एम्प्लॉईजचे जे माझे कलिग्स आहेत किंवा जे माझ्यासोबत काम करतात, इवन मी, की त्यांना कंपनीत जाण्यासाठी खूप त्रास सहन करावा लागतो. ट्रॅफिक असेल, आता उन्हाळ्याचे दिवस आहेत तर खूप ऊन असतं आणि त्याच्यामुळे काय होतं की त्यांना तिथे जाता येत नाही. कंपनीत जाण्यासाठी त्रास होतो. स्पेशली काही प्रेग्नंट लेडीज असतात, लेडीजला, लहान मुलांना वगैरे शाळेत जाण्यासाठी त्रास होतो. सो त्या रिगार्डिंग त्यांनी असं सांगितलं की आपल्याला वर्क फ्रॉम होम, जसं आपण लॉकडाऊनमध्ये वर्क फ्रॉम होम केलं तसंच आपल्याला वर्क फ्रॉम होम हे याची आपल्याला तयारी करावी लागेल. आणि त्यासाठीही ते कटिबद्ध आहेत ते करण्यासाठी आणि ते त्यावर काम करत आहेत. त्यानंतर एक अशी बातमी पण आहे की तुम्ही जे खाद्यतेल आहे ते खाद्यतेलाचा सुद्धा थोडा वापर कमी करा. कारण साठा जरी आपल्याकडे असला तरीसुद्धा आपण ती काटकसर जर प्रत्येकाने जागरूक नागरिक म्हणून केली तर आपल्याला पुढे त्या साठ्याचा, ज्या इंधन साठ्याचा आपल्याला खूप प्रमाणात वापर हा होणार आहे. जर तुमच्याकडे इलेक्ट्रिक वाहन असेल, मग ते मोपेड असेल किंवा कार असेल, तर त्याचा तुम्ही जास्तीत जास्त वापर करावा असं त्यांनी सांगितलं. त्यानंतर काही शेतकरी केमिकल्सचा छिडकाव करतात शेतामध्ये, तर ते त्यांनी सांगितलं की त्या गोष्टी तुम्ही कमी करा आणि सौर ऊर्जेचा वापर तुम्ही जास्त करा शेतीसाठी. आणि जेवढे आपण मेड इन इंडिया कॅम्पेन थ्रू जे आपण आपल्या स्वदेशी वस्तू मॅन्युफॅक्चर करतो आहे, सप्लाय करतो आहे, त्याच्यावर तुम्ही सर्वात जास्त भर द्या असं त्यांनी सांगितलं. त्यानंतर त्यांचं असं म्हणणं होतं की पुढे चालून थोडा काळ हा थोडासा आपल्याला टफ जाणार आहे, की त्याच्यामागे त्यांनी असं डिक्लेअर नाही केलं की लॉकडाऊन लागेल का काय. काही इन्फ्लुएन्सर्स आपल्या रील्स आणि व्ह्यूज आणि सबस्क्रिप्शन आणि फॉलोअर्स वाढवण्याकरता ते काहीही फेक तुम्हाला माहिती देत आहेत, तुम्हाला घाबरवण्याचा प्रयत्न करत आहेत की लॉकडाऊन लागतो आहे, परत काहीतरी पॅन्डेमिक येते.
तसं काहीही नाही आहे. जागरूक राहा, अपडेटेड राहा. न्यूज चॅनल्स आहेत, इंटरनेट आहे, आपण त्याच्यावर माहिती सर्च करू शकतो आणि त्या थ्रू तुम्ही माहिती घ्या. उगाच तुम्ही कोणाच्या इन्फ्लुएन्समध्ये येऊन त्या गोष्टी घाबरून जाऊन त्या गोष्टी करू नका. अपडेटेड राहा. जागरूक नागरिक म्हणून तुमचं एक कर्तव्य बनतं की तुम्ही त्या गोष्टी पाळल्या पाहिजे, तुम्ही त्या गोष्टी अपडेटेड राहिलं पाहिजे. सो माझा तेवढंच सांगण्याचा प्रयत्न आहे की कुठल्याही फेक गोष्टींना बळी पडू नका आणि तुम्ही तुमचं काम करा, परिवाराची काळजी घ्या, स्टे हायड्रेटेड, खूप भरपूर पाणी प्या, कारण आता उन्हाळ्याचे दिवस आहेत. अल निनो म्हणून पण ते त्याच्यावर पण मी एक व्हिडिओ बनवणारच आहे लवकरात लवकर, त्याबद्दल मी तुम्हाला माहिती घेऊनच येईल. पण बऱ्याचशा अशी इंटरनेटवर माहिती उपलब्ध आहे की त्याच्यातून तुम्ही तुमचा आणि तुमच्या परिवाराचा आणि तुमच्या मित्रमंडळींचा तुम्ही बचाव हा करू शकतात. सो फेक गोष्टींपासून दूर राहा आणि स्वतःची काळजी घ्या. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सबस्क्राईब नक्की करा चॅनलला, जास्तीत जास्त लाईक करा आणि तुम्हाला काही प्रश्न असेल तर कमेंटमध्ये नक्की विचारा. मी तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करेन. धन्यवाद.